आले झोप आणि आता हे बघा तांगडा दादाच्या हातावर आणि झोपलाय बॅटरी लावून. अरे झोपा बघा कसं झोपतो अरे. आणि हा मी मेशोवरून ड्रेस मागवला होता. मेशोवरून हा ड्रेस मागवला होता एल साईज. तो पण मोठा होतोय, मला फिटिंग करावं लागेल आता. आणि हे हाताला फुगेवाला पहिला फर्स्ट टाइम घालणार आहे मी. बघा असं एवढा मोठा ड्रेस आहे हा. हे साड्या असतात ना त्याचाच आहे ड्रेस हा बहुतेक. आतून म्हणजे घालून बघितलं पण आतून टोचतोय असा. हे गोल्डन गोल्डन आहे ना त्यात टोचतंय, पण आता घालावं लागणार. हा किती हो 100 किती 100 कितीला घेतलेला आपण 176 ना. हा 176 रुपये. असं आपण मार्केटला जाऊन घेतलं तर 100ला भेटणार, कारण 70 रुपये त्यांची हे असते ना, चार्ज असतो त्यांचा. कोणतीही गोष्ट घ्या 70 रुपये चार्ज असतो त्यांचा. असं आहे. इथं तूप दाखव. काही केलेली आम्ही मिरची मसाला, ते रेसिपी तुमच्याशी शेअर केली आणि आवडली का तुम्हाला. शेंगदाण्याचं कूट टाकून केलेली, पण त्यांना ओलं खोबरं पाहिजे होतं, कारण ओलं खोबरं मेथीमध्ये टाकलं होतं ना. आणि मटार मसाला बनवला होता आज. आणि आता पुरणपोळ्यांची डाळ वगैरे म्हणजे उमलत ठेवली होती गरम पाण्यातच, ते दाखवते तुम्हाला. पुरणपोळी काय मास्टर नाही, पण साध्या सिंपल आहे ना. शेपच आहे मी. तर चला पहिलं दाखवते तुम्हाला. ही डाळ मी उमलून ठेवली, आता शिजून घेते. आणि काही साधे सिंपल असे मला जमतील तसेच बनवणार. जसं की बोलली आपण काही एक्सपर्ट नाही. इकडे मी साफसफाई करायला काढली सगळी आता, आणि हे शिजते तोपर्यंत साफसफाई करते. साफसफाई करायला काढले आज मी. आणि दाखवते तुम्हाला. हे बघा हे सामान आणलंय, गूळ आणलंय, मैदा आणलंय आणि हे काय आहे वेलची. हे पीठ मळून ठेवलंय आता, मस्त चिकट झालंय चांगलं. त्याला आपटून मळून घेतलंय आणि ते पुरण तयार करून ठेवलंय मी आता. आणि आता थोड्या वेळाने पुरणपोळी लाटायला घेते. पुरण पण एकदम मस्त झाले बघा. पुरणपोळी कशा होत्या आता बघूया.
साफसफाई करून घेतली सगळी. हे डबे हे तुपाचे डबे होते आणि हे जाळी वगैरे सगळं काढलं जुनं. आणि हा माझा छोटूसा डबा मसाल्याचा. हा मोठा डबा स्टीलचा आणि हा छोटासा डबा, अजून तो प्लास्टिकचा डबा आहे. सगळं घासून काढलं आता. हे एवढं घासून काढलं. म्हटलं रेसिपी वगैरे करताना मला उपयोगाला येतील. आता मी ॲमेझॉनला ऑर्डर केलंय थोड्याफार वस्तू रेसिपीसाठी. हे काय मला जमलंच नाही. हे कसं आहे माहिती आहे, 3000चं सामान घेतल्यावर फ्री भेटतं ना काहीतरी वस्तू, तेव्हा हे फ्री भेटलं होतं. एकदा चपातीचा डबा भेटला होता. काही वेळेला आपले पाय पुसणे असतात ना ते भेटतं. तर मी हे घेतलं पण मला काही जमलंच नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कोशिंबीर बनवते मी. आणि हे ठेवून दिलं होतं सगळं मी. आता परत काढलंय वापरायला. 2 म्हणजे एअर टाईट कंटेनर हे पण आता मी काढले. ते बघा घासून घेतलेत आता. त्याच्यामध्ये डाळी वगैरे भरून ठेवायला. असं साई आता आलाय खालून. अजून ह्याला टाईम आहे. दाखव थोबड दाखव तुझा. काला तोंड एकदम करून आलाय. अरे आला माझा भाऊ. हे आणि चांगल्या शर्टाची वाट लावून आलाय. आणि नवीन जीन्स घालून गेला होता. आणि माऊ बघा आमचा विचार बस. इकडे दाखव, इकडे दाखव. हे बाय दाखव. बंद केलंय. टॉर्च ऑन आहे फक्त. टॉर्च ऑन आहे. टॉर्च ऑन आहे तो. गाईस हो माझा भाऊ घरी नाही. माऊला बघा असा उसा लागतो म्हणून तो टेका घेतो असा. आणि आता गप पडलाय. बोल गाईस हॅपी होली. आबे ऑली काय हॅपी लव गाईस. लाईक करा. मराठीत बोल ना. मराठीत बोल ना. तुम्हाला माझ्या तरफ से होलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला भेटा इकडे तो लास्ट बोल होत. तुम्हाला फोडणीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या भावा मैत्रिणीतून. भावा मैत्रिणी कुठूनची. आता खाली जाऊ नको साई आता अजिबात. गाईस मी आलो सगळ्यांना फोडून. काय पिशवी. तर आता पुरणपोळ्या वगैरे माझ्या बनवून झाल्या. आणि आता देवाला नैवेद्य दाखवायचं. तयार बियार होणार नाही. देवाला नैवेद्य दाखवणार. आणि 2 शेजारी आहेत माझ्या. म्हणजे आहेत असे भरपूर पण दोघे असे म्हणजे आमचे कसे चालतं तसं देणं घेणं चालतं. तर त्यांना आता देणार आहे बघा. मस्तपैकी पुरणपोळ्या झाल्या. हे बघा कशा झाल्यात सांगा नक्की कमेंट करून. आणि शेफ बनली मी शेवटी है ना. हो की नाही म्हणजे एवढ्या चांगल्या पुरणपोळी आली म्हणजे सगळा स्वयंपाक आला मस्त. काय ओके.